गॅसचा काळाबाजार होत असताना पुरवठा विभाग सुस्तच, निष्क्रिय अधिकाऱ्यावर कारवाईची मिरज सुधार समितीची मागणी। व्यावसायिक गॅस पुरवठा बंद असल्याने घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असतानाही मिरज तहसील पुरवठा विभाग सुस्तच आहे। निष्क्रिय पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने तहसीलदार सौ अपर्णा धुमाळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णपणे थांबवला आहे। तसेच घरगुती गॅस वितरणावर अनेक प्रकारच्या अटी लागू केल्या आहेत। या निर्णयाचा सोयीस्कर अर्थ लावून मिरज शहरातील गॅस वितरक व कर्मचारी घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करत आहेत। अनेक गॅस एजन्सीकडे बोगस नावाने गॅस कनेक्शन आहेत। याचा गैरफायदा घेत गॅस वितरक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून घरगुती गॅस व्यावसायिक करण्यासाठी तिप्पट दराने विकत असल्याने शहरात घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून सर्वसामान्यांची लूट होत आहे। या गैरप्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे। शहर व ग्रामीण भागात इतक्या मोठ्या प्रमाणात घरगुती गॅसचा काळाबाजार होत असताना मिरज तहसील विभागातील पुरवठा विभागातील अधिकारी सुस्त असून कोठेही कारवाई होताना दिसत नाही। म्हणून गुरुवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काजी, अध्यक्ष नरेश सातपुते, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, शब्बीर बेंगलोरे, अभिजित दानेकर, सुरेश झेंडे, आमिर डांगे आदी सदस्यांनी पुरवठा निरीक्षक वर्षा कदम आणि हनुमंत पाटील यांना जाब विचारला। पुरवठा अधिकाऱ्यांच्या थातुरमातुर उत्तराने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या गॅस वितरकांचा शोध घेऊन तसेच कामात कसूर करणाऱ्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने तहसीलदार सौ अपर्णा धुमाळ यांच्याकडे केली आहे।